आज आपण बटाट्याचे पापड बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणारे अतिशय चविष्ट, दिसायला तर सुंदर आहेतच, परंतु खायला सुद्धा अतिशय क्रिस्पी आणि चविष्ट हे पापड आहेत. तर चला मग हे पापड बनवायचे कसे ते बघूया. सर्वात आधी पापड बनवण्यासाठी लागणार आहेत 3 उकळलेले बटाटे. बटाटे गरम असताना साल काढून घ्या आणि लगेच ह्या पद्धतीने चम्मचने मॅश करून घ्या. तर ह्या ठिकाणी मी तिघही बटाटे व्यवस्थित चम्मचने मॅश करून घेतले आहे. जर तुमच्याकडे मॅशर असेल ना, मॅशरने मॅश केलं तरीसुद्धा चालेल. आता मॅश केलेले बटाटे एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि कोणतीही किचनमधील एक वाटी घेऊया आणि त्या वाटीच्या मापाने पाऊण वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्या बटाट्यांना छान प्रकारे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी पाऊण वाटी आपण पाणी घेतलं होतं ना, ते पाणी आपण थोडं थोडं टाकून ह्या ठिकाणी पूर्ण बटाट्यांना व्यवस्थित दळून घेतलं आहे. त्यामुळे ही अशी घट्टसर पेस्ट तयार झाली आहे. आता एखादी वाटी घेऊया आणि वाटीमध्ये ही अशी चाळणी ठेवून दळलेलं सगळे जी पेस्ट आहे ना, ती ह्या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्याचे थोडेफार लहान मोठे तुकडे राहिले असतील ना, ते सुद्धा व्यवस्थित चाळले जातील. तर ह्या ठिकाणी मी सगळं मिश्रण व्यवस्थित चाळून घेतलं आहे आणि हे असं छान घट्टसर आणि अतिशय बारीक दळलेलं मिश्रण तयार झालं आहे. आता याच मिश्रणामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहोत. त्याआधी एक पॅन घेऊया आणि पॅनमध्ये त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटीभर साबुदाणे घेऊया. साबुदाणे घेण्याअगोदर स्वच्छ एखाद्या कोरड्या किंवा ओल्या फडक्याने साबुदाणे पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पॅनमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहे. अगदी हाताला चटका लागेल एवढेसे हे साबुदाणे भाजायचे आहेत आणि लगेच एका डिशमध्ये काढून छान थंडगार होऊ द्यायचे आहेत. पूर्ण साबुदाणे व्यवस्थित थंड झाले की लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे साबुदाणे अगदी या पद्धतीने बारीकसर दळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी साबुदाण्याची अगदी रेडीमेड पावडर घेतली तरीसुद्धा चालेल. आता हे दळलेलं साबुदाण्याचं पीठ आपण या दळलेल्या मिश्रणामध्ये टाकूया आणि यामध्ये टाकूया चवीपुरता मीठ. तुम्ही यामध्ये फ्लेवरसाठी काही चिली फ्लेक्स किंवा मग जिरेसुद्धा टाकू शकता. तर इथे मी अगदी प्लेन पापड बनवते आहे, त्यामुळे फक्त मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया आणि ह्या पद्धतीने एक छानसर डो तयार करून घेऊया. आता हा बनवलेला डो 5 मिनिटासाठी झाकण न लावता हा असाच रेस्ट करत बाजूला ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर आपण हा डो परत एकदा मळून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की बाहेरची हवा या डोला लागते आणि डो छान कोरडा तयार होतो. आता या पद्धतीने छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी या डोचे 5 उंडे तयार करून घेतले आहेत. तर ह्या पद्धतीने तयार करून घेतले आहेत. आता एक पॉलिथिनची किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी घ्या आणि ह्या पिशवीला आपण दोघंही साईडने तेल किंवा तूप लावून घेऊया. तुम्ही उपवासाला जेही तेल वापरत असणार ते तेल लावलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी अगदी नकळत तुपाचं 2 ते 3 थेंब पॉलिथिनच्या पेपरला व्यवस्थित लावून घेते आहे. त्यामुळे काय होतं की डो या पेपरला चिटकणार नाही. तर या ठिकाणी पॉलिथिनची जी पिशवी आहे ती अगदी रेडी झाली आहे. आता जे बनवलेले आपण उंडे आहेत ना, त्यामधील एक उंडा घेऊया आणि ह्या पद्धतीने एकदा छान मळून घेऊया. तर या ठिकाणी मस्त असा उंडा आपला तयार झाला आहे. आता हा उंडा तयार केलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकूया आणि छानसर अगदी चौकोन आकाराचा पापड अगदी पातळसर लाटून घेऊया. तर लाटण्या अगोदर हा असा आपण आधी प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने अगदी पातळसर लाटून घ्यायचा आहे. जेवढा पातळ पापड पाहिजे असेल ना, तेवढा पातळ पापड इथे आपण लाटून घ्यायचा आहे. डो अतिशय परफेक्ट पद्धतीने तयार झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी अतिशय मस्त पातळ असा पापड लाटला जात आहे. तर या ठिकाणी मी या पद्धतीने चौकोन शेपचा पापड तयार करून घेतलेला आहे, लाटून घेतला आहे. आता वरची जी साईड आहे ना पॉलिथिनची, ती वरची साईड काढून घेऊया आणि हा असा एक चाकू किंवा खुरपी, तुमच्याकडे जेही पिझ्झा कटर असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगदी नकळत तेल किंवा तूप लावून घेऊया आणि ह्या पद्धतीने चारही कडांचा जो एक्स्ट्राचा जो पापडचा मिश्रण आहे ना, ते काढून घेऊया, म्हणजे चौकोन शेप आपल्याला या पापडला द्यायचा आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला चौकोन पापड पाहिजे नसतील ना, तर छोटे छोटे उंडे तयार करून तुम्ही जे पोळीचं किंवा पापडचं जे मशीन असतं ना प्रेस करण्याचं, त्यावर सुद्धा तुम्ही हे पापड अगदी पटापट तयार करू शकता. तर इथे मी चौकोन आकाराचे पापड तयार करते आहे. त्यामुळे एक मोठा पापड लाटून घेतला आहे आणि त्यानंतर आजूबाजूच्या कडांना व्यवस्थित चौकोन शेप देऊन आतमध्ये सुद्धा चौकोन चौकोन पापड तयार करून घेते आहे. जसे आपण बर्फीला चौकोन चौकोन आकार देतो ना, सेम त्या पद्धतीने इथे मी चौकोन पापड तयार करून घेते आहे, म्हणजेच चाकूने कट करून घेते आहे. तर या ठिकाणी जर तुमच्याकडे वेगवेगळे आकाराचे कुकी कटर्स असतील ना, त्या कुकी कटरने सुद्धा तुम्ही वेगवेगळे पापडला आकार देऊ शकता. तर या ठिकाणी मी हे असे
चौकोनच पापड तयार करून घेते आहे. म्हणजे काय होतं की दिसायला सुद्धा अतिशय छान वाटतात. तर ह्या पद्धतीने आपण चौकोन कट करून या ठिकाणी चौकोन पापड तयार करून घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट, अगदी पातळसर आपला हा पापड तयार झाला आहे. तर ह्या पद्धतीने सगळ्या तांदळाच्या उंड्याचे पापड इथे मी लाटून तयार करून घेतले आहे आणि एका कापडावर हे सगळे पापड व्यवस्थित टाकून घेतले आहे. आणि जे छोटे छोटे लहान लहान शेवटी गोळे उरतात ना, त्यांचे सुद्धा मी गोल गोल पापड तयार करून घेतले आहे. आता बनवलेले पापड स्टीम करायचे आहे. त्यासाठी इथे मी स्टीमरचा स्टँड घेतला आहे. स्टँडवर हा असा बटर पेपर घेतला आहे आणि बटर पेपर हे जेवढे मावतील तेवढे पापड व्यवस्थित टाकून घेते आहे. जर तुमच्याकडे हा असा स्टीमरचा स्टँड नसेल ना, तर पुरणाची जी चाळण असते ती घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा मग गहू बाजरी चाळण्याची चाळण तर प्रत्येक घरी असतेच, ती घेतली तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी दुसरीकडे मी अगोदरच स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी मस्त असं उकळायला लागलं आहे. आता लगेच या स्टीमरमध्ये आपण हा स्टीमर स्टँड व्यवस्थित सेट करायचा आहे. वरून झाकण लावून फक्त 1 मिनिटासाठी हे पापड जे आहेत ना, छान वाफवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटानंतर लगेच उघडून बघूया, तर तुम्ही बघू शकतात मस्त असे ट्रान्सपरंट अगदी काचेसारखे हे पापड तयार झाले आहेत. जर तुमच्याकडे हा असा बटर पेपर नसेल ना, तर पॉलिथिनची पिशवी जी असते ना, ती पिशवी थोडीशी कट करून घ्यायची आहे. त्या पॉलिथिनच्या पेपरवरती आपण हे असे पापड व्यवस्थित जेवढे मावतील तेवढे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत, ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा स्टँड जो आहे हा स्टीमरमध्ये सेट करून फक्त 1 मिनिटासाठी हे पापड वाफवून घ्यायचे आहे. आणि 1 मिनिटानंतर मस्त असा ट्रान्सपरंट पापड आपला वाफवला गेला आहे. अतिशय छान मस्त पापड तयार झाला आहे. पापड व्यवस्थित वाफवला गेला की हा असा कागद उचलायचा आहे आणि ताटामध्ये ठेवायचा आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असा पातळसर पापड तयार झाला आहे आणि अगदी काचेसारखा चमकत सुद्धा आहे. आता थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि हे असे शिंतोडे मारून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होतं की पापड व्यवस्थित ओला होतो आणि पापड ओला झाला की लगेच जो पॉलिथिनचा पेपर आहे ना, तो हा असा उलट दिशेने करायचा आहे. पापडला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि लगेच पॉलिथिनचा पेपर अलगद हाताने वरती ओढून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतात की पापड हे अगदी खाली राहतात आणि पॉलिथिनचा पेपर पटकन वरती येतो. म्हणजे एक एक पापड उचलून टाकण्याची गरज नाही. तर सेम ह्या पद्धतीने सगळे पापड मी इथे वाफवून घेतलेले आहेत आणि आता हे पापड आपण सुकवणार आहोत. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड छान दिवसभरात सुकतात. ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा अगदी पटकन हे पापड सुकतात. तर इथे मी दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि फक्त 1 तासभर उन्हामध्ये हे पापड ठेवले होते. तर पापड मस्त असे छान सुकलेले आहेत आणि रंग बघा ना काय मस्त असा आलेला आहे. तर पापड आपले हे तयार झाले आहेत. आता हे जे पापड आहेत ना, आपण वर्ष ते 2 वर्षभर आरामात डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हाही उपवास वाटला किंवा काही स्नॅक्स खाऊ वाटलं तेव्हा हा आपण तळून खाऊ शकतो. आता तळून बघूया. तर या ठिकाणी मी हा पापड अगदी कडकडीत तेलामध्ये टाकलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी डबल ते ट्रिपल पटीने हा पापड छान व्यवस्थित तळला गेला आहे आणि अतिशय मस्त असा पांढरा शुभ्र पापड तयार झाला आहे. तर या ठिकाणी मी बरेचसे पापड तयार करून घेते आहे. तुम्ही एकदा हा पापड जर तयार करून पाहिला ना, तर दर उन्हाळ्यामध्ये हा पापड नक्कीच बनवणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, जेणेकरून जोही व्हिडिओज मी अपलोड करेल ना, तो सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल. आणि रेसिपी जराही आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्की करा. आता बघा मस्त असा पापड आपला फ्राय झाला आहे. आता मी तुम्हाला हा पापड तोडून सुद्धा दाखवते आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी डबल ते ट्रिपल पटीने हा पापड छान तळला गेला आहे. कुरकुरीत आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की पापड किती क्रिस्पी तयार झाला आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.